हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप मंथन परीक्षा यांच्याकरता उपयुक्त असा घटक, तो म्हणजे भाषा विषयक सामान्य ज्ञान। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा विषय आहे भाषा विषयक सामान्य ज्ञान। आता भाषा विषयक सामान्य ज्ञान म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याची माहिती घेऊयात सुरुवातीला। बघा, आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहितीच असल्या पाहिजेत। जसे की काय, की आपल्या महाराष्ट्रामधील जे काही थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत त्यांची टोपण नावं तुम्हाला माहीत असली पाहिजेत, कारण यावरती प्रश्न परीक्षेला विचारला जातो। त्याचबरोबर काही थोरा मोठ्यांच्या घोषणा देखील आहेत, जसे की काय, चले जाओ ही घोषणा कोणी केली? महात्मा गांधींनी। तर ह्या घोषणा कोणी दिल्या हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे। याबरोबर आपल्या देशाचं राष्ट्रीय फूल काय, राष्ट्रीय फळ काय, राष्ट्रीय पक्षी काय, याची माहिती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। हे तर तुम्हाला करायचंच आहे, पण तसंच तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, कवी किंवा त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली, ग्रंथ लिहिला, याचीही नावं तुम्हाला माहीत पाहिजे। त्याचबरोबर लेखकांची, कवींची काही टोपण नावं आहेत किंवा थोर समाज सुधारकांना काही उपाध्या दिलेल्या आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातील काही सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत। तर ह्या सर्व लोकांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, कारण यावरती आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आणि आपल्या मंथनच्या पेपरमध्ये प्रश्न असतात। तर बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपण आज चर्चा करूयात। तर काय बघा, पहिल्यांदा आहे काही महत्त्वाची तक्ते, आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत थोर व्यक्तींचे संबोधने। आता थोर व्यक्तींचे संबोधने म्हणजे काय असतं, तर ज्या काही थोर व्यक्ती आहेत आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला असेल, तर त्या व्यक्तींना काही टोपण नावं होती दिलेली, समाजाने दिलेली असतील, बरोबर आहे ना। तर ती नावं तुम्हाला माहीत असली पाहिजेत। तर त्या नावांवरती आपण सुरुवातीला चर्चा करूयात आणि मग पुढच्या घटकाकडे जाऊयात। बघा, आता पहिले जे काही व्यक्ती आहेत प्रसिद्ध आपल्या भारतामधले, ते जे आहे ते त्यांचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल, किंवा आपण म्हणूया त्या व्यक्तीचं नाव आहे वल्लभभाई पटेल। आता वल्लभभाई पटेलांना कुठल्या नावाने ओळखलं जातं, तर वल्लभभाई पटेल यांना सरदार आणि लोह पुरुष अशा उपाध्या दिलेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे की वल्लभभाई पटेल म्हणजे काय असणार आहे, सरदार, किंवा त्यांना उपाधी कुठली दिली लोकांनी, लोह पुरुष अशी उपाधी दिलेली आहे। त्यानंतर दुसरं नाव आपण बघूया थोर व्यक्तींचं नाव, ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक। आता बाळ गंगाधर टिळक यांना जे लोकांनी दिलेलं नाव आहे किंवा लोकांनी दिलेली उपाधी आहे किंवा लोकांनी दिलेलं संबोधन आहे ते आहे लोकमान्य, म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं आपण त्यांना म्हणतो। पुढे जवाहरलाल नेहरू यांना कुठलं नाव उपाधी दिली लोकांनी, तर ते दिलेलं आहे पंडित किंवा चाचा, या नावाने जवाहरलाल नेहरू यांना ओळखलं जातं। त्याचबरोबर पुढचे थोर व्यक्तिमत्व आहेत दादाभाई नौरोजी। आता दादाभाई नौरोजींना काय म्हटलं जातं, तर त्यांना पितामह असं म्हटलं जातं, म्हणजे त्यांना उपाधी काय दिलेली आहे, पितामह अशी उपाधी दिलेली आहे। त्याचबरोबर ज्योतिबा फुले यांना महात्मा ही उपाधी मिळालेली आहे। पुढे येतो आपण पुढच्या थोर व्यक्तींकडे, ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर। आता रवींद्रनाथ टागोर तुम्हाला कल्पना असेलच की यांना आपल्या भारताकडून मिळाला सगळ्यात पहिला नोबेल पारितोषिक आहे ते रवींद्रनाथ टागोरांना मिळाले। मग रवींद्रनाथ टागोर यांना कोणती उपाधी आहे, तर गुरुदेव अशी उपाधी आहे। त्यानंतर पुढील व्यक्तीमध्ये जाऊयात आपण, सुभाषचंद्र बोस यांना नेताजी या नावाने ओळखलं जातं। ठीक आहे, त्यामुळे त्यांना उपाधी कुठली आहे, तर नेताजी या नावाची उपाधी सुभाषचंद्र बोस यांना मिळालेली आहे। पुढे जाऊयात, मोहनदास करमचंद गांधी या थोर व्यक्तींना कोणती उपाधी मिळालेली आहे, तर त्यांना उपाधी मिळालेली आहे महात्मा किंवा राष्ट्रपिता। पुढचे जे काही थोर व्यक्तिमत्व आहेत ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। यांना मिळालेली उपाधी आहे भारतीय घटनेचे शिल्पकार। ठीक आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार असं कोणाला म्हटलं जातं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।
त्यानंतर 10 नंबरचे जे थोर व्यक्तिमत्व आहेत ते आहेत विनायक दामोदर सावरकर. व विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी मिळालेली आहे. ठीक आहे. तर बघा इथे आपण काय बघितलं तर जे काही थोर व्यक्तिमत्व आपल्या भारतामध्ये होऊन गेले आणि त्यांना लोकांनी किंवा इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी देखील काही पदव्या दिल्या तर किंवा त्यांना जे काही संबोधनं देण्यात आली त्यांचा आपण अभ्यास केला. आता आपण पुढे जातो. काही ज्या व्यक्तिमत्व आहेत आपल्या भारताच्या इतिहासातील त्यांनी प्रसिद्ध अशा घोषणा पण दिलेल्या आहेत. त्या घोषणांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. आता त्या कुठल्या घोषणा आहेत ते बघा. पुढचा जो भाग येतो तो आहे प्रसिद्ध व्यक्ती किंवा थोरा मोठ्यांच्या महत्वाच्या घोषणा. आता कोणत्यात बघा. पहिली घोषणा आहे आराम हराम हे. असं कोण म्हटलेलं आहे तर पंडित नेहरू यांची ही घोषणा आहे आराम हराम हे. त्यानंतर दुसरी घोषणा बघा चले जाओ. चले जाओ ही घोषणा कोणी दिली महात्मा गांधी यांनी दिली. त्यानंतर जय जवान जय किसान अशी घोषणा देणारे जे महान व्यक्तिमत्व होते ते होते लाल बहादूर शास्त्री. पुढच्या घोषणेमध्ये आपण येऊयात मेरी झाशी नहीं दूंगी. असं कोण म्हटलं तर राणी लक्ष्मीबाई यांनी ही दिलेली घोषणा आहे मेरी झाशी नहीं दूंगी. पुढच्या घोषणेमध्ये आता आपण येतोय बघा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. असं कोण म्हणाले तर सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली ही घोषणा आहे की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. त्यानंतर पुढील घोषणेमध्ये आपण येतोय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. अशी घोषणा कोणी केलेली आहे तर ही घोषणा केली आहे लोकमान्य टिळक यांनी. त्यानंतर जय जवान जय किसान जय विज्ञान अशी घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली आहेत. तर ह्या झाल्या महत्वाच्या थोरांनी दिलेल्या घोषणा की यावर देखील आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आता आपण येतो पुढच्या गोष्टीकडे आणि ती गोष्ट म्हणजे काय तर राष्ट्रीयत्व आणि राष्ट्राशी संबंधित म्हणजे जसे की राष्ट्रीय फळ काय फूल काय या संदर्भात आता आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर बघा आता राष्ट्रीय फूल कोणतं आहे आपल्या भारताचं राष्ट्रीय फूल आहे कमळ. त्यानंतर राष्ट्रीय प्राणी भारताचा राष्ट्रीय प्राणी कुठला आहे वाघ. आता इथं सिंह आणि वाघ यामध्ये कन्फ्युजन होतं त्यामुळे नीट लक्षात ठेवायचा राष्ट्रीय प्राणी आपला आहे वाघ. राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे. त्यानंतर भारताचा राष्ट्रीय ध्वज कुठला आहे तिरंगा. भारताचे राष्ट्रगीत कोणते जन गण मन. आणि राष्ट्रीय गीत बघा नीट नावाचं राष्ट्रगीत म्हटलं तर जन गण मन आणि राष्ट्रीय गीत म्हटलं की वंदे मातरम. ठीक आहे. तर ह्या झाल्या काही राष्ट्रीय गोष्टी जसे की आपण राष्ट्रीय फूल बघितलं त्यानंतर प्राणी बघितले पक्षी ध्वज राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत. तर ही नावं देखील तुम्हाला माहीत असली पाहिजे कारण यावरती आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता आपण बघणार आहोत लेखक कवी आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ. ठीक आहे. महत्वाचे ग्रंथ प्रसिद्ध ग्रंथ जे आहेत त्याबद्दल आता आपण थोडीशी माहिती घेऊयात. बघा आता पहिले लेखक किंवा कवी जे आहेत ते आहेत महर्षी वाल्मिकी. आता महर्षी वाल्मिकी यांनी काय लिहिलेलं आहे तर रामायण नावाचं जे काही आपलं म्हणतो आपल्या भारताचे जे महत्वाचे 2 ग्रंथ आहेत जुने त्यापैकी रामायण आणि महाभारत येतात. त्यापैकी जो रामायण आहे हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे. चला पुढे जातो आपण. महर्षी व्यास. व्यास ऋषींनी काय लिहिलं तर व्यास ऋषींनी महाभारत आणि भगवद्गीता लिहिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरमध्ये आपण येतोय संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिलेलं आहे भावार्थ दीपिका त्याला ज्ञानेश्वरी असं म्हटलं जातं. त्यामुळे भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी कोणी लिहिली तर याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. त्यानंतर 5वे जे संत आहेत ते आहेत संत तुकाराम. मग संत तुकाराम यांनी काय लिहिलं अभंग गाथा लिहिलेली आहे. पुढे जाऊयात संत एकनाथ. संत एकनाथांनी काय लिहिलं भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. लक्षात ठेवायचं कुठला ग्रंथ लिहिलेला आहे तो तुम्हाला माहीतच असला पाहिजे कारण यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढे जातोय संत रामदासांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. आचार्य विनोबा भावे यांनी गीताई नावाचा ग्रंथ लिहिला.
त्यानंतर साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर वि.स. खांडेकर यांचं ययाती नावाचे जे पुस्तक आहे किंवा कादंबरी आहे ही प्रसिद्ध कादंबरी आहे. ठीक आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी काय केलेलं आहे, गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा आपण आपल्या भारतातील किंवा आपल्या जुने जे काही संत साहित्य व्यक्ती होऊन गेलेत त्यांचं साहित्य कुठलं आहे, संत कोणते आहेत याबद्दल माहिती घेतली. आता आपण पुढे जातो. लेखक आणि लेखकांची जी काही पुस्तकं असतील ती पुस्तकं प्रसिद्ध कुठली, त्याचबरोबर त्यांची टोपण नावं काय. बघा आता आपण येतो लेखक किंवा कवी आणि त्यांची टोपण नावे. हाही प्रश्न महत्वाचा आहे कारण याच्यावरती एक्झामला प्रश्न विचारतात. पहिले जे आहेत ते आहेत बघा नारायण सूर्याजी ठोसर. आता नारायण सूर्याजी ठोसर म्हणजेच कोण आहेत तर संत रामदास. संत रामदास ही दिलेली उपाधी आहे. त्यांचं खरं नाव काय, नारायण सूर्याजी ठोसर असं आहे. त्यानंतर कृष्णाजी केशव दामले म्हणजेच कोण आहेत, त्यांचं टोपण नाव काय तर लेखकांचं नाव आहे केशवसूत. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं तर बालकवी किंवा त्यांनी बालकवी या नावाने म्हणजे टोपण नावाने देखील पुस्तकं कविता लिहिलेल्या आहेत. पुढील बघा कवी आहेत मुरलीधर नारायण गुप्ते. यांना बी या टोपण नावाने ओळखलं जातं. बी म्हणजे कोण तर मुरलीधर नारायण गुप्ते. पुढे येऊयात राम गणेश गडकरी प्रसिद्ध नाटककार आहेत. यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखलं जातं. पुढे प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार या नावाने ओळखलं जातं. आणि शेवट बघूयात आपण विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं. तर इथे आपण काय बघितलं, जे भारतामधील प्रसिद्ध कवी आहेत, लेखक आहेत आणि त्यांची टोपण नावे यांचा आपण अभ्यास केला. आता आपण पुढे येतो ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या भारतातील प्रसिद्ध असे समाजसुधारक कोण कोण आहेत त्यांची थोडी माहिती घेऊयात. बघा आता पहिले जे समाजसुधारक आहेत ते आहेत महात्मा फुले. आता महात्मा फुले यांचं कार्य काय महत्वाचं तर त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी पण आपल्या पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा काढली, बरोबर आहे का, मुलींसाठी. आणि त्यामुळे स्त्री शिक्षणाचा पाया हा कोणी रचलेला आहे, महात्मा फुले. या अगोदर मुलींसाठी अशी वेगळी शाळा नव्हती. पहिली शाळा काढण्याचा जो मान आहे किंवा जी पहिली शाळा काढली ती महात्मा फुले यांनी काढली. म्हणून हे जे थोर समाज सुधारक आहे त्यांचं महत्वाचं कार्य काय तर स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचं काम महात्मा फुले यांनी केले. त्यानंतर पुढे जातो आपण लोकमान्य टिळकांकडे. लोकमान्य टिळक यांनाच आपण काय म्हणतो, भारतीय असंतोषाचे जनक म्हणतो. कारण इथून पुढे म्हणजे जे काही आपलं भारताचं स्वातंत्र्य संग्राम होता त्यामध्ये जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी असे जे दोन गट झाले होते. तर जहाल मतवादी लोकांचं जे प्रतिनिधित्व होतं ते लोकमान्य टिळकांनी केलं. त्याचबरोबर त्यांना आपण काय ओळखतो तर भारतीय असंतोषाचे जनक असं म्हणतो. त्यानंतर महात्मा गांधी. महात्मा गांधींचं जे काही नाव आपल्या लक्षात येतं हे कशासाठी येतं तर अहिंसेचे पूजक. कारण त्यांचे जे लढे होते ते सगळे अहिंसेला काय करणारे होते, पाठिंबा देणारे होते. त्यामुळे यांना अहिंसेचे पूजक असे देखील म्हटलं जातं. पुढे जाऊयात आपण. बघा आता आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता यांचं ज्यावेळेस आपण नाव उच्चारतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल की काय की यांना आपण कशासाठी ओळखतो तर दलितोद्धार म्हणून आपण त्यांना ओळखतो. ओके, तर म्हणजे दलितांचा उद्धार करणारे जे काही नेते होते आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले पहिल्यांदी की ज्यांनी स्वतःचा स्वार्थ न बघता दलितांचा उद्धार केला, म्हणून हे त्यांचं महत्वाचं कार्य आहे. त्यानंतर येऊयात आपण कर्मवीर भाऊराव पाटील. आता कर्मवीर भाऊराव पाटील यांचं विशेष योगदान आपल्या महाराष्ट्रासाठी असं आहे की अगदी स्वतःच्या पत्नीचे दागिने देखील गहाण ठेवून विकून त्यांनी शाळा काढल्या. आणि त्यातलीच जी आपण शाळा महत्वाची आहे, प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, रयत शिक्षण संस्था.
याची स्थापना देखील कोणी केलेली आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. म्हणजे यांचं योगदान काय आहे तर रयत शिक्षण संस्था स्थापण्याचं योगदान कोणाचं आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील. त्यानंतर आपण पुढच्या थोर व्यक्तिमत्वांमध्ये येतोय, ते आहेत राजश्री शाहू महाराज. आता राजश्री शाहू महाराजांना कशासाठी ओळखलं जातं तर अगदी सुधारणा करणारा राजा म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि त्यांनी जी सुधारणा केली ती दलित वसतिगृह पहिल्यांदा त्यांनी स्थापन केलं. ठीक आहे. त्यानंतर पुढे येतो आपण गोपाळ गणेश आगरकर. आता गोपाळ गणेश आगरकर यांचं महत्वाचं योगदान कुठलं आहे तर सुधारक नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरुवातीला काढले. त्यानंतर विनोबा भावे हे कशासाठी ओळखतात तर भूदान चळवळीसाठी. भूदान चळवळ म्हणजे आपल्या जमिनी काय करायच्या दान करायच्या, अशी त्यांनी एक नवीन चळवळ काढली होती. त्यामुळे त्यांना भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली. ठीक आहे. त्यामुळं संस्थाने खालसा यासाठी आपण सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतो. पुढे येऊयात बाबा आमटे. बाबा आमटेंची खास ओळख काय तर कुष्ठरोग निर्मूलन आणि आनंदवन. ठीक आहे. आनंदवनाची स्थापना केली. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कुष्ठरोगी होते पूर्वीच्या काळामध्ये त्यांना अगदी घरातून हाकलून दिलं जायचं, अशा लोकांचं राहण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे आनंदवन आहे. आणि ते स्थापन कोणी केलेलं आहे तर डॉक्टर बाबा आमटे यांनी केलेलं आहे. ठीक आहे. चला आता पुढे आपण जातो. आपल्या भारतातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींची माहिती आता आपण घेणार आहोत आणि कशासाठी ते प्रसिद्ध आहेत याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. बघा आता सुप्रसिद्ध व्यक्ती आपल्या भारतामधील पहिली व्यक्ती आहे लता मंगेशकर. लता मंगेशकर हे नाव ज्यावेळेस आपण उच्चारतो त्यावेळेस तुम्हाला आठवलं पाहिजे की या प्रसिद्ध आपल्या भारतामधल्या जुन्या गायिका आहेत आणि त्यांनी भरपूर भाषांमध्ये गाणी चित्रपटामध्ये गायलेली आहेत. त्यानंतर दुसरं व्यक्तिमत्व आहे जयंत नारळीकर. यांना आपण शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो. आपल्या भारतामध्ये त्यांची ओळख काय तर प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ अशी डॉक्टर जयंत नारळीकरांची ओळख आहे. त्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे राष्ट्रपती देखील होते. परंतु त्यांची ओळख आहे शास्त्रज्ञ म्हणून किंवा मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. अमिताभ बच्चन यांना आपण अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखतो. तर अण्णा हजारे हे आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. अहिंसेचं तत्व मानणारे व्यक्ती आहेत अण्णा हजारे. त्यानंतर येतो आपण झाकीर हुसेन. झाकीर हुसेन म्हणलं की तबला वादक. प्रसिद्ध आपल्या भारताचे तबला वादक कोण असतील तर त्याच्या वेळेस आपण आदराने ज्यांचं नाव घेतो ते आहेत झाकीर हुसेन. मिल्खा सिंग हे भारतातील प्रसिद्ध असे धावपटू आहेत. त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर आपल्या भारतातील किंवा महाराष्ट्रामधील विशेषतः संगीतकार आणि प्रसिद्ध असे गायक आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांना सगळं जग क्रिकेटपटू क्रिकेटपटू म्हणून ओळखतं. सचिन पिळगावकर हे महाराष्ट्रातील अष्टपैलू कलावंत आहे. अंजली भागवत यांनी नेमबाजीमध्ये पण बक्षिसं मिळवली होती आंतरराष्ट्रीय पातळीवरती. त्यामुळे अंजली भागवत यांची ओळख नेमबाजी अशी आहे. मेरी कोम यांनी देखील मुष्टियुद्धामध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं. त्यामुळे या मुष्टियुद्ध स्त्रीमध्ये लढणाऱ्या ज्या कोणी असतील खेळाडू त्या आहेत मेरी कोम. पी.टी. उषा यांना धावपटू म्हणून भारतामध्ये ओळख आहे. अभिनव बिंद्रा हे नेमबाजीमध्ये त्यांनी पदक पहिल्यांदा मिळवलं होतं. त्यामुळे त्यांची ओळख नेमबाजीमध्ये अशी आहे. सायना नेहवाल बॅडमिंटन खेळाडू आहेत. सोनू निगम भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. तर श्रेया घोषाल देखील आपल्या भारतामधील प्रसिद्ध आत्ताच्या नव्या पिढीच्या गायिका आहेत. चला पुढच्या अजून थोर व्यक्तिमत्वांकडे आपण जातोय. बघा आता रतन टाटा हे आपल्या भारतातील महान असे उद्योजक आहेत. त्यानंतर मुकेश अंबानी हे देखील उद्योजक आहेत. मुकुंद किर्लोस्कर हे देखील आपले उद्योजक प्रसिद्ध असे आहेत. त्यानंतर पल्लवी जोशी या मराठी किंवा हिंदी या दोन्ही ठिकाणी पडद्यावरील प्रसिद्ध अशा निवेदिका आहेत. तर
गुप्ते हे आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये भाषा विषयक सामान्य ज्ञान यावरती चर्चा केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.